नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरची कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर या कंपनीने किती रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्यासाठी रेकॉर्ड डेट काय ठेवली आहे ते पण आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, याचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघण्याआधी आपण याचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12.26%, DISची होल्डिंग आहे 8.13% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.95%. आणि मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने 25 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 18 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, हा 25 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड 14 मार्च 2025ला किंवा त्याच्या पहिले दिल्या जाईल. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे क्वार्टर 3चे कन्सॉलिडेटेड नंबर. हे तर मी तुम्हाला सांगितलेच. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 6,061 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 6,957 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,976 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 6,957 कोटी रुपये. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 6,521 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 7,588 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,518 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 7,588 कोटी रुपये. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 4,838 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आले आहे 5,551 कोटी रुपये. आणि या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,513 कोटी रुपयाने इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आले आहे 5,551 कोटी रुपये. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,689 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आले आहे 2,042 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,022 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आले आहे 2,042 कोटी रुपये. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,261 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 1,439 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,510 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 1,439 कोटी रुपये. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या EPSबद्दल म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 18.86 रुपीजने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 21.53 रुपीज.
आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 22.59 रुपीजने घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 21.53. म्हणजे मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट असो किंवा EPS असो, इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा EPS असो किंवा नेट प्रॉफिट असो, तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे आणि या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.